सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद. सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील सोनोरी गावातील फिर्यादी स्नेहल केदारनाथ हांडोरे व 19 वर्ष यांचे फिर्यादीवरून तिचे माहेरी तिचे आई-वडिलांसोबत सोनारी येथे झोपलेली असताना तिचे पती केदार दशरथ हांडोरे व त्याचे साथीदार गणेश सूर्यभान थोरात, विशाल तुपसुंदर, हरीश डुमरे व कृष्णा थोरात यांनी फिर्यादी व फिर्यादीची आई सोबत झटापटी करून तिचे पती केदार हांडोरे यांनी फिर्यादीचे तोंड दाबून चाकूचा धाक दाखवून फिर्यादी व फिर्यादीच्या आईसोबत झटापट करून फिर्यादी यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला। तसेच केदार हांडोरे यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या आई यांना ठार मारण्याच्या उद्देशाने स्वतःला काहीतरी ज्वलनशील पदार्थाने पेटवून घेऊन त्या अवस्थेत त्याने फिर्यादी व फिर्यादीच्या आई यांना मिठी मारून त्यांना गंभीर दुखापत केली। हा सर्व प्रकार त्याचे साथीदार गणेश सूर्यभान थोरात, विशाल तुपसुंदर, हरीश डुमरे व कृष्णा थोरात यांनी बघून ते तेथून पळून गेले म्हणून सिन्नर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला। नमूद गुन्ह्यातील आरोपी गणेश उर्फ ऋषिकेश सूर्यभान थोरात MIDC सिन्नर पोलीस ठाणेकडील तडीपार, विशाल साहेबराव तुपसुंदर, हरिश्चंद्र बाळासाहेब डोंबरे व कृष्णा थोरात यांचा शोध घेण्याकामी श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस ठाणे यांनी त्यांच्याकडील गुन्हेशोध पथकाचे अंमलदारांना रवाना करून तात्काळ नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यापैकी आरोपीनामे गणेश उर्फ ऋषिकेश सूर्यभान थोरात, MIDC सिन्नर पोलीस ठाणेकडील तडीपार, विशाल साहेबराव तुपसुंदर, हरिश्चंद्र बाळासाहेब डोंबरे सर्व राहणार पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांचा शोध घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात 7 मार्च 2025 रोजी अटक करण्यात आली होती। सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे कृष्णा उर्फ माग्या दत्तू थोरात राहणार पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हा गुन्हा केल्यापासून फरार असल्याने त्याचा शोध चालू असताना दिनांक 9 जून 2025 रोजी तो ठाणगाव गावात असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने त्या सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हेशोध पथकातील पोलीस हवालदार समाधान बोराडे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब काकड, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सहाणे यांनी शिताफीने ताब्यात घेऊन पोलीस ठाणे सांडले। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।